आमची आजी ना रात्रीचं बनवायची, कारण उद्या सकाळी खायचं असतं. मग आम्ही सगळी जण तिथे बसून राहायचो बघायला कसं करतायत काय करतायत, आणि कधी एकदा सकाळ होते आणि कधी आम्ही खातोय असं आम्हाला व्हायचं. तर आज आपण बनवणार आहोत काकडीपासून बनवला जाणारा एक कोकणातील खास पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे काकडीचं ढोंडस. एकदम करायला तर सोपं आहे आणि साहित्य सुद्धा कमी लागतं, आणि तुम्ही मुलांना बनवून दिलं तर मुलांचं 2 तुकडे खाल्ले तरी पोट भरेल आणि मुलांना सुद्धा ते नक्कीच आवडेल. एवढं हे भारी होतं. तुम्ही रात्री बनवून ठेवलं आणि सकाळी डब्याला दिलं तरीही चालेल. तर व्हिडिओला आताच लाईक करा. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी ह्या 2 काकड्या घेतल्या आहेत. ह्या जून काकड्या आहेत. काल बाजारात गेले होते तर त्यांना ह्या मोठ्या काकड्या दिसल्या म्हणून त्यांनी आणले. तर म्हणाले याचं काहीतरी बनव. तर आपली आता मी पारंपरिक रेसिपी बनवणार आहे. तर आधी पहिला देठ काढून घेऊया. बघा, आणि काही पदार्थ बनवायच्या आधी किंवा काही बनवत असाल काकडीचं तर पहिल्या आधी खाऊन बघायचं काकडी कशी आहे. कधी कधी काय होतं, काकडी कडू असते. तर आता मी खाऊन बघते. आणि असा पदार्थ बनवण्यासाठी ना काकडी जून घ्यायला पाहिजे, जून असायला हवी. तर इथे मी 1 काकडी कट करून घेतलीये. आपल्याला 3 वाटी किस पाहिजे, म्हणजे कोणतीही तुम्ही वाटी घ्याल त्याच्या अंदाजाने त्या मापाच्या 3 वाटी काकडीचा किस घ्यायचा. तर आता ही काकडी मी किसून घेते. आता किती ह्याचा किस होतो तो बघते. आमच्याकडे ना कोकणात ही रेसिपी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, म्हणजे पावसात काकड्या असतात आणि त्या अशा जून झाल्या की ही रेसिपी बनवली जाते, कारण ह्याला जून काकडी लागते म्हणून तसं करतात. आणि पहिली लोक चुलीवर बनवायची आणि काय रात्रीचं बनवायचं असतं. हे खरं म्हणजे हा पदार्थ रात्री बनवून ठेवायचा आणि सकाळी उठल्यावर खायचा. उठल्या नाश्त्याला मस्त पैकी एकदम नाश्ता पोटभरीचा होतो. आणि असं करून तुम्ही ना हे ठेवलं तर मुलांनाही सकाळी डब्यामध्ये देऊ शकता. आता अजून मी दुसऱ्या काकडी मधली अर्धी काकडी घेतली आहे, पण आता मी साली सकट किसणार नाही. ह्याची साल आता ही नाही, काढून घेते म्हणजे किसायला सोपं पडेल आपल्याला. तर हे बघा, साल काढली आणि असं धरून किसलं की पटकन होतं. आता काकडी किसून घेतलीये तर आपण मापासाठी ना एकच वाटी ठेवायची. ज्या वाटीने काकडी घेतलीये त्याच वाटीने बाकीचं साहित्य घ्यायचं. तर आता ही काकडी मी 3 वाटी किस घेणार आहे. आणि हे पाणी, हे काकडीचंच पाणी आहे, ते पण घालायचं. आता त्यामध्ये काय काय घालायचं ते तुम्हाला दाखवते. तरी ते मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. थोडेसे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. काय होतं, शेंगदाणे नाही तर ना पडतात खाली आणि बाकीचं राहतं वरती. तर थोडस मी फिरवणार आहे, अगदी थोडेसे बारीक केले. 2 चमचे काजूगर तुकडे करून घेतले आहेत. आणि आता 1 चमचा जिरं आणि 4 वेलची घेते सोलून. ह्याचा स्वाद लय भारी येतो जिरं आणि वेलचीचा. आणि मी जे प्रमाण सांगितलंय ना त्या प्रमाणात एकदम भारी होतं ढोणस. अजिबात चिकट होणार नाही किंवा काय नाही. तर हे घालूया ह्याच्यामध्ये. इथे 1 वाटी घेतलंय खोबरं, म्हणजे अर्धा नारळ किसून घेतलाय, तर तेही घालूया. आणि त्यामध्येच घालणार आहे अर्धा चमचा हळद. आता हे फिरवून घेऊया. एकदम बारीक करायचं नाही, अगदी थोडस बारीक करून घ्यायचं. थोडस पाणी घालणार आहे, अगदी 2 चमचे. तर हे बघा, एकदम बारीक केलेलं नाहीये, मीडियम ठेवायचं. आणि आता हे यामध्ये टाकायचं. आणि आता थोडं पाणी घालून भांड फिरवून घेते. आता हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडस चवीला मीठ घालायचं. गोड पदार्थामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे ते चव चांगली लागते. तर हे बघा, अगदी थोडस घातलंय. आणि ज्या वाटीने आता सगळं साहित्य घेतलंय काकडी आणि त्याच वाटीने मी हे 1.5 वाटी गूळ घेतलंय. तर आता हे बघा, हे त्यामध्ये घालायचं.
आणि याला आता शिजायला ठेवूया. आता हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं रटमट शिजलं पाहिजे. गॅस फुल ठेवायचा. अगदी शिजायला लागलं की घरभर वास सुटतो आणि तेव्हा समजायचं चांगलं शिजलंय म्हणून. तर तोपर्यंत शिजू दे, आपण दुसरं करूया काम. महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे रवा. तर इथे मी जाडा रवा घेतलाय 2 वाटी. म्हणजे आपण जो शिरा बनवतो किंवा प्रसाद बनवतो त्याला वापरतो तोच रवा मी घेतलाय. तर हा 2 वाटी रवा घ्यायचा. ज्या वाटीने मी काकडी मोजून घेतली त्याच वाटीने रवा मोजून घेतलाय. तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. रवा वेचून घ्यायचा, काय असेल तर त्यामध्ये काढायचं. तर हा माझा रवा एकदम चांगला आहे, त्याच्यात काहीच नाहीये. तर इकडे कढई ठेवली आहे. रव्याला आता चांगलं भाजून घ्यायचं. हे इकडे काकडी बाकी सर्व साहित्य जे ठेवलंय ते शिजतंय, त्याला शिजू दे. तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. तर घालूया 1 चमचा तूप. 1-2 चमचे घातलं तरी चालेल. पूर्वीची लोक म्हणजे अजूनही आणि आमची आई आणि करायची ना, तर तांदूळ भाजून त्याचा रवा काढला जातो जात्यावर भरडून आणि मग त्याचं ढोंडच बनवलं जातं. म्हणजे तांदूळ भाजायचे, ते जात्यावर भरडायचे, चाळून त्याचं पीठ वेगळं करायचं, रवा वेगळा करायचा आणि मग ते त्याचं ढोंडच बनवायचं. तर आता मी आपला हा रोजचा रवा वापरतो त्याचं बनवणार आहे. त्याचं सुद्धा चांगलं होतं आणि खायला पण चांगलं लागतं. या पदार्थाला ना बरीच नावं आहेत, वेगवेगळे प्रकारची नावं आहेत. प्रत्येक भागामध्ये वेगळं वेगळं बोलतात. आमच्याकडे याला टोपातलं म्हणणार, माझ्या आईकडे याला खसखस म्हणतात, काही जणांकडे याला ढोंडच म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंट मध्ये सांगा. तांदळाचा रवा वेगळा भाजायची गरज नाही, कारण काय सांगा, तांदूळ आपण पहिलेच खरपूस भाजलेले असतात, त्यामुळे त्याचा डायरेक्ट रवा वापरला तरी चालतो. पण हा रवा चांगला भाजून घ्यायचा. पूर्वीची लोक ना पाहुण्यांकडे जायची तेव्हा हा पदार्थ बनवून घेऊन जायची, कारण तेव्हा मिठाई वगैरे असलं काही नव्हतं. तर असा पदार्थ बनवायची आणि केळीच्या पानामध्ये बांधायची आणि घेऊन जायची आणि सगळी जण आवडीने खायची. आताची मुलं खायला बघत नाहीत. आताच्यांना चांगलं चांगलं दुसरं पाहिजे दुकानातलं खायला. पहिलं तसं नव्हतं. तर हे बघा आता हे शिजलंय आणि याचा वास घरभर पसरलाय. म्हणजे समजायचं हे शिजलीये काकडी. रवा भाजेपर्यंत शिजते काकडी. आता रवा सुद्धा भाजून झालाय. हा बघा एवढा मी लाल भाजलाय चांगला, एवढा भाजून घ्यायचा. आणि आता हा रवा आहे तो यामध्ये टाकायचा. हे आता चांगलं शिजलंय. हे बघा काकडी शेंगदाणे सगळं चांगल्यापैकी शिजलेलं आहे. आता हा रवा त्यामध्ये घालूया. गॅस बारीक केलाय. आणि पटकन चांगलं मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या व्हायला द्यायच्या नाही. तर हे चांगलं एकजीव झालं पाहिजे रवा संपूर्ण काकडीमध्ये. तर आता हे मिक्स करून झालंय. तर यावर आता हे झाकण ठेवते. गॅस स्लो ठेवायचा आणि याला चांगला रवा शिजेपर्यंत ठेवून द्यायचं. आणि आता इथे मी दुसरा एक टोप घेतलाय, तर त्याला मी थोडस तूप लावून घेणार आहे. हे संपूर्ण याला तूप लावून घ्यायचं. तर आता हे मिश्रण तयार झालं आहे. तर हे मिश्रण तयार झालंय. हे बघा यातलं पाणी आता पूर्णपणे सुकलंय. तर आता काय करायचं, गॅस करायचा बंद आणि हे मिश्रण ह्या टोपामध्ये टाकायचं. यामध्ये मी तूप लावून घेतलंय, त्यामध्ये घालून घ्यायचं. याला चांगलं असं प्लेन करून घ्यायचं. घट्ट दाबून घ्यायचं, घट्ट एकदम. गरम आहे म्हणून काय करायचं, वाटी घ्यायची आणि याला अगदी घट्ट चेपायचं. जेवढं होईल तेवढं त्याला चेपून घ्यायचं घट्ट. आमची आजी ना रात्रीचं बनवायची, कारण उद्या सकाळी खायचं असतं. मग आम्ही सगळी जण तिथे बसून राहायचो बघायला कसं करतायत, काय करतायत. आणि कधी एकदा सकाळ होते आणि कधी आम्ही खातोय असं आम्हाला व्हायचं. तर चांगलं मी व्यवस्थित हे करून घेतलंय. आणि आता त्यावर मी महत्वाची वस्तू घालणार आहे, ती म्हणजे ही हळदीची पानं. ही तुमच्याकडे असतील तर वापरा. आताशी पावसाच्या दिवसांमध्ये ही पानं असतात.
मी स्पेशली कुंडीमध्ये हळद लावली आहे, कारण मला ही पानं लागतात सारखी मोदक बनवायला किंवा असं काय बनवलं तर. ही बाजू आहे वरची बाजू ती अशी इथे करायची, पण पानं माझी अजून छोटी आहेत आणि कमी आहेत, त्यामुळे मी ही एवढीच वापरली. तुमच्याकडे नसतील तर नाही वापरली तरी चालतील. केळीचं पान असेल तर वापरलं तरी चालेल, पण ह्या पानाने एक सुगंध येतो चांगला आणि खायला बरं वाटतं, चविष्ट लागतं. आता हळदीच्या पानांना लय भारी सुगंध येतो. कुठलाही पदार्थ बनवला ना तर त्याच्यामध्ये चांगलं लागतं. तर आता मी हे ठेवलंय. गॅस एकदम स्लो ठेवायचा. आता त्यावर वजन ठेवायचं, म्हणजे ती वाफ आहे ती आतल्या आत राहील. पूर्वी लोक जे चुलीवर करायचे ना तर खाली पण निखारे ठेवायचे आणि वरती पण निखारे घालायचे, त्यामुळे काय व्हायचं, खालून उष्णता आणि वरून उष्णता आणि ते आतमध्ये चांगलं शिजलं जायचं आणि ते भारी एक नंबर खायला लागायचं. आता आपल्याला तसं काही शक्य नाही, म्हणून मी आता हे असं करते. आणि गॅस 10 मिनिटं चालू ठेवायचा आणि तो सुद्धा स्लो ठेवायचा, मोठा करायचा नाही. मोठा केला तर ते करपू शकतं, तर हे पण लक्षात ठेवायचं. नाही तर मोठा ठेवला तर सगळंच करपून जाईल. 10 मिनिटं फक्त ठेवायचं, म्हणजे ते चांगलं होऊन जातं. आता हे पूर्ण गार झालंय. आता याला आपण बघूया आणि कट करूया. बघा एकदम घट्ट झालंय आणि कडेने सुटलंय, तरी सुद्धा सुरीने जरा सैल करून घ्यायचं, म्हणजे ते पटकन निघतं. तर आता याला कट करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे याचे तुकडे पाडून घ्यायचे. असं घट्ट झालं पाहिजे. एकदम भारी बनतो हा पदार्थ. एकदा बनवल्यावर तुम्ही परत परत बनवून खाल, एवढं हे भारी लागतं. बघा किती मस्त तुकडे झाले. यामध्ये घातलेले शेंगदाणे, काजूगर चांगले दिसत आहेत आणि त्याच्या बिया सुद्धा दिसत आहेत. आणि या बिया पण ठेवून द्यायच्या, काढून टाकायच्या नाही, म्हणजे खाताना त्या चांगल्या लागतात. कोवळ्या असल्या तर ठेवायच्या, जून झाल्या असतील खूप तर मात्र काढून टाकायच्या. दिसायला तर भारी दिसतं आणि ते खायला सुद्धा तेवढंच चविष्ट लागतं. तर तुम्ही सुद्धा अशा काकड्या जर मिळाल्या ना, पण जून काकड्या पाहिजे, त्याची अशी रेसिपी बनवून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.